On this occasion, I just want to share my own personal experiences and what strikes me the most about him. Sharad Rawji himself being a real-time leader, in touch with the grassroots at all times, 24/7. It's also important to have balance in life and have a relationship on music, sports, kuch karo. Only business alone is not good. Look at me. I do politics, but I still know Lata Didi and I enjoy music and all the other basic pieces. And I think that advice, sir, has brought balance to my life, for which I'll be ever grateful to you. परंतु एका आजाराच्या देखील हाताला पवार साहेब लागले नाहीत. इथूनही निसटले. आणि हे साधं सोपं काम नाही. त्याला एक वेगळ्या प्रकारचं रसायन परमेश्वराने बनवलं आणि या महाराष्ट्राचं नशीब की हे महाराष्ट्रात ते दिलं. त्या रत्नाला मी मनपूर्वक सलाम करतो. पवार साहेबांच्या परिसस्पर्श झाला आणि अनेक लोक त्या ठिकाणी गरिबीतनं असतील, दुर्बलतेमधनं असतील, कोणा खेड्यामधनं असतील, वरच्या पदापर्यंत गेले. अनेकांना त्यांनी हातभार लावला. म्हणजे मी एक नौका तरुण होतो, नौका आमदार होतो, पण ज्यावेळेस साहेबांना मी पहिल्यांदा भेटलो त्यांनी नावानिशी मला ओळखलं होतं. की इतक्या लोकांमध्ये पहिल्यांदा कितीतरी वर्षानंतर भेटल्यानंतर त्यांनी मला नावानिशी ओळखलं होतं. एकनाथ आहे का, जळगाव जिल्ह्यामधला? म्हटलं हो साहेब, मीच आहे. आणि एवढी आपुलकी, एवढी आस्था कार्यकर्त्याविषयी बाळगणारा नेता या राजकारणामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये मिळणं कठीण झालेलं आहे. मला खरंच आज बाळासाहेबांची आठवण येते, कारण तुमच्या दोघांची मैत्री सुद्धा आम्ही जवळून अनुभवलेली आहे, राजकीय मतभेद सुद्धा जवळून अनुभवलेले आहेत. पण आज ते जर का असते तर त्यांनी सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या नक्कीच दिल्या असत्या. मी सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. क्रिकेटमध्ये असल्यामुळे केवळ सेंचुरीच नाही तर त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपली बॅटिंग चालू ठेवा आणि तुमच्या वाटचालीतून आम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल हीच अपेक्षा करतो. तुम्हाला खूप खूप निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. मी एक साधा सब इन्स्पेक्टर होतो. त्यांनी माझ्या करंगळीला धरलं आणि मी कधी भारताचा गृहमंत्री झालो हे मला कळलंच. एका राजकीय प्रवासामध्ये त्यांनी अनेक अशा तरुणांना घडवलं. अनेक गुणांना बरोबर घेऊन निघालेला हा नेता महाराष्ट्राला पुढे घडवेल असं यशवंतरावांना वाटलं आणि यशवंतरावांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी सगळे सवंगडी असे काही जमा केले. निरनिराळ्या जातीच्या धर्माच्या सगळ्या सवंगड्यांना त्यांनी आणि हेच राजकारण आहे आणि हेच समाजकारण आहे. महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर टीकेची कधी पर्वा करता कामा नये. ती टीका सहन करून तुम्ही पुढे गेले. त्याला क्रीडा, साहित्य, नाटक, अभंग, लावणी या सगळ्या प्रकारामध्ये ज्याला कळतं त्या माणसं उचलून घेतात, त्याला खांद्यावर घेतात. आपण जेव्हा खेडेगावात जातो आणि कुस्त्याचं मैदान पाहतो तेव्हा कधी लेकरू असलेला ती कुस्ती दिसत नाही, त्यामुळे आपला चुलता त्याला खांद्यावर घेतो आणि तो सांगतो बस काय चालेल. सर्वसामान्य माणसाला खांद्यावर घेऊन ज्यानं जग दाखवलं, महाराष्ट्र दाखवला, भारत दाखवला, असा आमचा नेता सहस्त्रचंद्र सूर्यदर्शनाकडे प्रयत्न करतो. Sharad Rawji is the best Prime Minister India unfortunately did not have. Sharad Rawji हमको अगला राष्ट्रपति चाहिए हिंदुस्तान का. शरद रावांचं साहित्य प्रेम केवळ साहित्यच नाही, सर्व ललित कला, साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र या सर्व कलामध्ये त्यांना खूप रुची आहे. की शरदरावांची पण एक ओळख करून द्यायची पद्धत असते. अगदी पंतप्रधान चंद्रशेखर यांची मला ओळख करून दिली आणि कोणी पंतप्रधान असतील पहिलं वाक्य शरदरावांचं असतं, जे खऱ्या लोकनेत्याचं असतं हा जब्बार पटेल. हा थिएटरमध्ये काम करतो, सिनेमात काम करतो, पण मुख्य म्हणजे हा माझ्या मतदारसंघातला आहे.
आणि दरवेळेला असं कुठलाही क्रायसिस आला की दरवेळेला अशा प्रसंगी कला आविष्काराच्या बाजूने उभं राहायचं, पूर्णपणे उभं राहायचं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मी कायम असं मानतो की जिथं तिथं आविष्कार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लोकशाहीमधल्या ह्युमन राईट्समधला मानवाधिकाराचा प्रश्न आला तो कायम शरदरावांनी नेहमी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं साहित्याच्या बाजूनी, कलेच्या बाजूनी आणि सामान्य माणसाच्या बाजूनी उभं राहताना पाहिले. चित्रपट संपल्यानंतर माझ्या आईची ओळख करून देत होतो मी. राष्ट्रपती आईने नमस्कार केला, पंतप्रधान नमस्कार केला, शरदराव आणि म्हटलं आई शरदराव. आई माझी 96 वर्षाची आहे आता. म्हटलं हे शरदराव आपले संरक्षण मंत्री आहेत. आईने शरदरावांना असं करून बाबा कसा आहेस, मी पहिल्यांदा शरदरावांना हळवं झालेलं पाहिलं होतं. मला आजही फार छान वाटतं शरदराव, तुम्ही त्यावेळी मला ज्या पद्धतीनं वागवलं आजही वागवताय. उपकृत. सर्वच या देशातील मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सव साजरा झाला. तर त्या सर्व नेत्यांची भाषणं जेव्हा मी ऐकली त्या माझ्यासारख्या असंख्य भारतीयांनी ऐकली असतील आणि महाराष्ट्राच्या जनतेने ऐकली. आम्हाला तुमच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो, सार्थ अभिमान. मैत्रीचं पावित्र्य कसं राखावं हे शरद पवारांकडून शिकावं. आणि म्हणून पवार साहेब आमच्यासाठी, तरुण राजकारण्यांसाठी, आत्ताच्या असल्या राजकारण्यांसाठी तुम्ही म्हणजे खालसा बोलते एक विद्यापीठ आहात असं मला वाटतं. दुसऱ्या पक्षात असूनही सर्वांजवळ मैत्री ठेवणं हा त्यांचा मोठा गुण आहे आणि त्यांच्या अंगात हा गुण असल्यामुळे त्यांचे मित्र हे विविध पक्षांमध्ये आहेत. अशा सर्वांशी जवळकीचं नातं असणारं हे नेतृत्व हे केवळ महाराष्ट्राचं भूषण असं नव्हे तर देशाचं भूषण आहे. त्यांचा गौरव, त्यांचं अभिचिंतन आपण करणं म्हणजे या महाराष्ट्राच्या मातीला पुढच्या कालावधीमध्ये मिळणारा एक सुगंध, ज्या सुगंधातून संबंध देशाची वाटचाल गौरवपूर्ण पद्धतीने होईल असा विश्वास आज या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. तुम्ही शतक पूर्ण कराल, पुन्हा एकदा सांस घ्याल. This is a felicitation of a life dedicated to the welfare of farmers and upliftment of the agriculture sector in the country. This is also a felicitation of a person who is dedicated to the development of cooperative movement in the state. I believe that the felicitation of Sri Sharad Pawar ji is also a felicitation of visionary leader, a great organizer, an able administrator and a true Rashtra Sevak. आपण सगळ्यांनीच या ठिकाणी येऊन आपल्या मनातल्या माझ्याबद्दलच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, त्याबद्दल मी आपलं ऋणी आहे. मला आठवतंय की मी राज्याचा मंत्री होतो आणि पैठणच्या परिसरामध्ये काही अडचण निर्माण झाली होती म्हणून पाहायला मंत्री म्हणून जात होतो. एके ठिकाणी गाडी माझी थांबवली, काही निवेदन दिलं आणि नंतर मी गाडीत बसताना एक 80-85 वर्षाच्या भगिनीने मला सांगितलं थांब रेखा, थांब रेखा म्हणून थांबल्याचं सांगितल्याच्या नंतर मी थांबलो आणि तिच्याकडे गेलो. तिने आपल्या कमरेमध्ये 1 रुपयाचं नाणं ठेवलं होतं. ते नाणं तिने काढलं आणि माझ्या हातात दिलं आणि म्हणजे तुला खाऊच्यासाठी देते. ती भाबड्या माणसाचं जे प्रेम आहे ते एक आगळं वेगळं अशा प्रकारचं प्रेम आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं मला भरभरून अशा प्रकारचं प्रेम दिलं आणि त्यामुळं त्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रेमामध्ये आपण त्यांच्या ऋणात अखंडपणानं राहावं आणि त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करण्याच्याबद्दलची काळजी घ्यावी. ती करणारी
नवीन पिढी ही अधिक जोमानं तयार करावी आणि देशाचं एक महत्त्वाचं राज्य होण्याच्या संबंधीची संकल्पना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांची होती. ही तुम्हा सगळ्यांच्या सामुदायिक शहाणपणातून आणि प्रयत्नातून होईल कशी याची काळजी घ्यावी, हीच माझ्यासारख्याच्या मनामध्ये इच्छा आहे. हा सगळा चमत्कार लोकशाहीचा चमत्कार आहे. या लोकशाहीमध्ये सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा कुठेही जाऊ शकतो हे या लोकशाहीनं दाखवलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या सगळ्यांच्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून ती लोकशाही मजबूत कशी राहील, त्या लोकशाहीचा सन्मान कसा राहील, त्या लोकशाहीच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या माणसाला या देशाच्या उभारणीत मी सुद्धा एक घटक आहे अशा प्रकारची जाण कशी निर्माण होईल, यासाठी आपल्या सगळ्यांची बांधिलकी राहणं आज याचीच गरज आहे. आणि त्या बांधिलकीच्या दृष्टीनं मार्गक्रमण करत राहणं हाच माझ्यासारख्याच्या मनापुढचा उद्देश आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्हाला सगळ्यांच्या सद्भावनेच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि अधिक वेळ न घेता मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय भारत.